रवींद्रनाट्य मंदिर दादर, मुंबई येथे सालबर्डी या चित्रपटाचा दमदार टीझर आणि कलाकारांचे प्रभावी पोस्टर दिमाखात प्रदर्शित करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी सालबर्डी चित्रपटात ही चौकट मोडत पूजा सावंत एका करारी, निर्भीड आणि तडफदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. पी.आय. मनोरमा प्रधान असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. नुकताच सालबर्डी या चित्रपटाचा दमदार टीझर आणि कलाकारांचे प्रभावी पोस्टर दिमाखात प्रदर्शित करण्यात आले. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना पूजा सांगते की, माझी ही भूमिका प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देणारी ठरेल. चित्रपटातील थरारक स्टंट्स आणि दमदार ॲक्शन सीन्स हे सालबर्डीचे खास आकर्षण असणार आहेत. येत्या 17 एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या सालबर्डी गावात घडणाऱ्या रहस्यमय, भयावह आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा थरारक शोध घेणारा हा चित्रपट नेब्युला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांचे असून गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशिष पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते दीपक कुदळे पाटील असून वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनुगे आणि कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे. प्रतिनिधी कृष्णा महाले, मुंबई. टीम आहे, आपण जे पाहतो प्रोड्युसर टीम आहे, निर्मात्यांची टीम आहे आणि सालबर्डी हा चित्रपट आणि निर्माते नेवासा गावचे नेवासा तालुक्याचे आहे. तर सर नमस्कार. काय आहे नेमकं सालबर्डी चित्रपटाचं रहस्य काय? त्या घटनेवर आधारित असं पोस्टरवरती लिहिलेलं आहे. काय आहे नेमकी सत्य घटना थोडक्यात सांगा. सालबर्डी हे बेसिकली चांदा नावाचं गाव आहे नेवासामध्ये. तिथे एक गूढ हत्याकांड झालेला आहे लहान मुलांच्या संदर्भात. त्याच्या स्टोरीवरती हा आधारित आम्ही सिनेमा बनवलेला आहे. तर त्या सिनेमामध्ये जे आम्ही काही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते 90% तरी आम्ही त्यांना सत्य जे काय आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. थोडा दिग्दर्शकांनी आमचा थोडासा चेंजेस केलेला आहे थोडा सिनेमॅटिक व्ह्यूसाठी. पण जे काही सत्य झालेलं आहे तेच आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि फार सत्य जे आहे ते फार रहस्यमय आहे आणि खूप थ्रिलर टाईपमध्ये मूव्ही आहे. आणि जी घटना घडलेली आहे त्याच्यावरतीच आधारित आहे. त्याचा एंड जो आहे तो फार रहस्यमय आहे आणि तो सगळ्यांना असं वाटेल की आवडेल. आणि आम्ही जे काही कलाकार या मूव्हीमध्ये घेतलेले आहेत ते फार नामवंत कलाकार आहेत, दिग्गज कलाकार आहेत. म्युझिक जे आहे ते पद्मनाभ गायकवाड यांचं दिलेलं आहे. बीजीएम जे आहेत अमर मोहिले यांचं आहे. तर आपण इंडस्ट्रीमधली बेस्ट जी काही स्टारकास्ट आहे, जे बेस्ट टेक्निकल टीम आहे ती घेऊन हा मूव्ही बनवत आहोत, जेणेकरून महाराष्ट्रीय लोकांना एक चांगला मूव्ही मिळेल. एक त्यांनाही सुद्धा असं वाटेल की मराठी मूव्ही सुद्धा एक चांगल्या दर्जेदार पद्धतीचे मूव्हीज आजकाल बनतात आहे. आपण बऱ्याच वेळेस साऊथ मूव्हींचा फॉलो करतो, साऊथ मूव्हीना डब करून बघतो, मल्याळम मूव्हीचा कंटेंट बद्दल बोलतो. तर हे सगळं काही दिवसानंतर आपण मराठीबद्दल तेवढ्याच चांगल्या पद्धतीने बोलू शकू, यासाठी आम्ही हा मूव्ही बनवलेला आहे. हे शनी शिंगणापूरच्या जवळ झालेला आहे. तर आम्ही विषय जो जिथे घडलाय तिथेच जवळ शूट करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे, जेणेकरून मूव्हीला नॅचरलिटी मिळेल आणि एक ओरिजिनल कॉन्टेंट जिथे घडलेला आहे तोच आम्ही ग्रास्प करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बेसिकली हे इन्व्हेस्टिगेशन स्टोरी आहे. याच्यामध्ये अंधश्रद्धेचा काही अँगल आहे याच्यामध्ये. त्यामुळे जो इन्व्हेस्टिगेशन तपास करत असतात पोलीसवाले त्यांच्यासोबत काय काय घटना घडतात, कुठे कुठे त्यांना चॅलेंजेस येतात, त्याच्यावरती हा मूव्ही आहे. वॉइस ऑफ सिनेमामध्ये मी आपला मित्र दीपक पाटील. तर सालबर्डी नावाचा अतिशय हॉरर टाईपचा आणि ब्लॅक मॅजिक या विषयावर बनवलेला हा आगळा वेगळा चित्रपट नेवासा या तालुक्यामध्ये बनलेला आहे. आणि त्या चित्रपटाचं टीजर नेमकं सत्ता लॉन्च झालेलं आहे. टीजर 16 आता पार पडलेला आहे. तर दिग्गज महाराष्ट्राचे जे कलाकार आहेत आपल्याला सर्वांना हसवणारे आणि त्या चित्रपटात त्यांची भूमिका वेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेली आहे. असं काय वाटतं तुम्हाला? या चित्रपटामध्ये तुम्ही नेहमी हसवत आलेला आहात आणि या चित्रपटामध्ये तुमची नेमकी काय भूमिका आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये रोल केला? दिग्गज कलाकार कमलाकर यांच्यावर काम करताना मला एक समज की कमलाकर आतापर्यंत खूप वेगळ्या भूमिकामध्ये आता पण लोकांपर्यंत आहेत, जास्त पण कदाचित वेगळ्या भूमिकांमध्ये. पण मला असं वाटतं कमलाकरमधलं हिडन टॅलेंट म्हणजे फार वेगळ्या पद्धतीची भूमिका करणं
हे फार कमी लोकांना माहिती आहे. आणि ते मला वाटतं रमेश चौधरीने ते हेरलं आणि त्यांना ही वेगळी भूमिका दिली. आणि त्यांच्यावर काम करताना वेगळी मजा आहे की एखादी गोष्ट आपण बोलायची त्यांना कळते बोलायच्या आधी. तर तो जे ट्युनिंग असतं ना त्यांच्या दोघांमध्ये आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक सीन असे खुलत गेले. बराच वेळा न बोलता सीन आम्ही बोललो, आम्ही न काय एक्सप्रेशन देता ते एक्सप्रेशन देत गेले. तर मला असं वाटतं की हे ट्युनिंग जे असतं ना कलाकारामध्ये ते फार महत्त्वाचं असतं. आणि या निमित्ताने फिल्म सालबर्डीच्या निमित्तानं ते ट्युनिंग जास्त दृढ झालं. मी म्हणा, कमलाकर म्हणा, ओमकार म्हणा, त्यानंतर शशांक अनिल नगर, शेंडे, शशांक शेंडे म्हणा, अनिल नगर, अनिल नगर, सगळेच धमाल होते. पूजा इवन पूजा. तर मला असं वाटतं ही टीमची फिल्म आहे. सालबर्डी हे द्योतक आहे गूढतेचं, अंधश्रद्धेचं आणि त्याच्यावर मात करणाऱ्या प्रत्येक घटनांचं. तर मला असं वाटतं सालबर्डी फिल्म 17 एप्रिलला जेव्हा थिएटरमध्ये रिलीज होईल तेव्हा या सगळ्या गोष्टींची उकल होईल. तर नक्की 17 एप्रिलला बघा सालबर्डी. मराठी चित्रपटामध्ये काम करण्याचं तुमचं पहिली संधी आहे का? हो हो. या टाईपचा जो चित्रपट आहे नाही, अशी फिल्म सुद्धा मला वाटतं आत्ता आणि बऱ्याच- मुळात ही हॉरर फिल्म नाहीये. हा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तसं Horror गेटअप touch आहे. टच पण नाहीये. हे कसं आहे थोडंसं रहस्यमय म्हणू शकतो हा. आपण. थोडंसं अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी काही घटक असतात त्यांच्यावरती भाष्य करणारी फिल्म आहे. हॉरर अशी नाही आहे, पण नक्कीच त्यातल्या काही घटना आहेत ना ज्या तुम्हाला घाबरवतील. थोडंसं तुम्ही घाबराल, पण नंतर त्याच्यावरती जे दिग्दर्शकांनी सोल्युशन सांगितलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं रिअलाइज व्हायला लागेल की अरे हे चुकीचं आहे, हे घडता कामा नये. तर थोडंसं अंधश्रद्धेला थोडंसं एक टिचकी म्हणजे चिमटा काढून एक मेसेज देणारी पण अशी फिल्म आहे. तुमचं काय चित्रपट? मी भूमिका आहे तेवढं सांगू शकतो, वेगळी भूमिका आहे कारण आम्हाला तशी तंबी आहे. नाही, मी सांगू शकतो, मी याच्यात भंडारी नावाचं कॅरेक्टर केलेलं आहे आणि तो गावातला एक प्रतिष्ठित असा माणूस आहे आणि ह्या प्रतिष्ठित रोल रमेश सरांनी मला दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. सर काय वाटतं तुम्हाला हा चित्रपट मराठी इंडस्ट्री पण आपली काही कमी नाहीये. हिंदी मॅटॉक किंवा इतर प्रोडक्शन मध्ये जे चित्रपट बनतात त्या चित्रपटाला आपली इंडस्ट्री किंवा हॉरर चित्रपटाला टक्कर देण्याच्या मार्गावर आहे का? देऊ शकतो का टक्कर? मुळात टक्कर देतच आहे, फक्त आता ते आता टच होईल टक्कर देण्याच्या रेषेवर. अशा रेषेवर आपण आहोत. सालबर्डी 17 तारखेला टक्कर देईलच असं माझं पूर्ण मत आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की हिंदीपेक्षा पण बेटर आपल्याकडे कंटेंट आहेत मराठीत. हिंदीपेक्षा सुद्धा चांगले चांगले कंटेंट आपल्याकडे, म्हणजे आता दशावतार असेल, हा हिंदीचा पण पुढचा सिनेमा होता Yes. प्रेझेंटेशनच्या बाबतीत. किंवा आता थांबायचं नाही, किंवा आता क्रांती ज्योती सुरू आहे, क्रांती ज्योतीला भरपूर 2 महिने झाले अजून पण कंटिन्यू सुरू आहे, 2 महिने होऊन गेले, 3रा महिना लागलाय. त्याचं कारण असं आहे कंटेंट उत्तम, प्रेझेंटेशन उत्तम, सिनेमा शूट काय उत्तम गेलाय क्रांती ज्योती, किंवा जे सिनेमे मी आता सांगितले दशावतार असेल. त्याच्यामुळे आपण हिंदीच्या म्हणजे टक्कर देण्याचा प्रश्न नाही, आपण हिंदीच्या खूप पुढे आहोत असं मला वाटतं मराठी सिनेमा कंटेंटच्या बाबतीत, टेक्निकली. त्याच्यामुळे आणि ऍक्टिंग तुला म्हणजे ते सुद्धा आपलं हेवा करतात की मराठीतले जे ऍक्टर्स आहेत जे आता मराठीतनं हिंदीत गेले आहेत किंवा जे मराठीत काम करतात याचं मूळ कारण की मराठीतले बरेचसे काय सगळेच ऍक्टर हे थिएटरशी संलग्न आहेत किंवा थिएटरशी बांधले गेलेले आहेत. त्याच्यामुळे मराठी ही हिंदीपेक्षा एक पाऊल पुढेच आहे असं माझं म्हणणं आहे. सर प्रेक्षकांना काय बोलाल शेवटचं, की काय रिक्वेस्ट कराल किंवा काय तुमचे 2 बोल असेल की तुम्ही मराठी चित्रपटांना प्राधान्य द्या, मराठी चित्रपट? नाही, माझं तर असं म्हणणं आहे की चांगला सिनेमा असेल तर लोक थिएटरकडे येतातच आणि गर्दी करतातच. याची उत्तम उदाहरणं मी तुम्हाला आता जसं सांगितलं तसंच ही चांगली फिल्म आहे, तेव्हा प्रेक्षकांनी जरूर या फिल्मला आशीर्वाद द्यावा आणि जरूर ही फिल्म बघावी, एवढंच मी सांगेन. मी एवढं दोन शब्द सांगेन. 17 एप्रिल डायरेक्ट थिएटरमध्ये सालबर्डी. धन्यवाद सर. नक्कीच तुमच्या या चित्रपटांना खूप चांगलं यश मिळो. आमच्या चॅनलकडनं तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. आमच्याकडून तुमच्या चॅनलला खूप 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 शुभेच्छा. काय सस्पेन्स आणि सस्पेन्स थ्रिलर ड्रामा हेच मी आता सांगू शकतो, कारण की बऱ्याचशा गोष्टी आम्ही झाकून ठेवलेल्या या फिल्ममध्ये. तर ड्रामा सस्पेन्सवाली फिल्म आहे ही. सालबर्डी काय सर, काय? सालबर्डी हे एका गावाचं नाव आहे, ज्या गावामध्ये विविध कारणाने विविध घटना घडतात, क्राईम घडतो आणि त्या क्राईम विषयी बोलणार एक गाव म्हणजेच सालबर्डी. चित्रपटामध्ये काय ब्लॅक मॅजिक वगैरे दाखवलं असं काही आहे? नाही, ब्लॅक मॅजिकचा तेवढा यामध्ये उल्लेख नाहीये, पण क्राईम आणि क्राईमवरती पोलीस यांनी कसा तपास करून त्याचा शोध लावून मूळ गुन्ह्यापर्यंत पोहोचण्याची गोष्ट म्हणजे ही सालबर्डीची आहे. कास्टिंगमध्ये जे आता टीजरमध्ये जे दिसतात, ACP मनोरमा म्हणजेच पूजा सावंत आहेत, ओमकार भोजने, शशांक शेंडे, अंशुमन विचारे, कमलाकर सातपुते, चित्तरंजन गिरी, रोहित कोकाटे,
अजून अनिल नगरकर सर, शशांक शिंदे, माधव अभ्यंकर, भारत गणेशपुरे, असे एकंदरीत एक 15 ते 20 कलाकारांची मैफिल या सिनेमामध्ये आहे. चित्रपट नेमका हॉरर आहे की comedy आहे? सस्पेन्स आणि हॉरर. निर्मात्यांबद्दल काय बोलाल सर? कथा आणि दिग्दर्शक आपणच आहात. निर्माती शोधण्यासाठी काय म्हणजे तुम्हाला कशी मेहनत लागली? सहसा मराठी चित्रपटासाठी लवकर निर्माती मिळत नाही. याबद्दल काय बोलाल? आणि मराठी चित्रपटावर मराठी लोक पाहत नाही असं कापर बोलले जाते, काय बोलाल त्यांना? मराठी सिनेमा चांगल्या पद्धतीत बनवला तर 100% मराठी ऑडियन्स थिएटरमध्ये जाते. मुळात उत्तम असा सिनेमा बनणं खूप अपेक्षित आहे. तो जर बनला तर 100% मराठीला ऑडियन्स आहे. कारण की जेवढं पण कलेक्शन येतं साऊथ, तेलुगू, मल्याळम फिल्मचं, तर त्या कलेक्शनमध्ये सगळ्यात मोठा वाटा हा महाराष्ट्र राज्याचा असतो. तर महाराष्ट्र राज्यामध्ये कल्चर आहे, पैसा आहे, ऑडियन्स पण आहे. फक्त योग्य ते आउटपुट जर आपण बनवून दिलं तर 100% मराठी ऑडियन्स या सिनेमासाठी येतात. राहिली निर्मात्यांची गोष्ट, तर 2023 मध्ये गोष्ट कंप्लीट झाल्यानंतर निर्मात्यांची प्रोसेस सुरू झाली निर्मात्यांना गोष्ट ऐकवण्यासाठी. तर मला वेगवेगळ्या जिल्ह्यात, वेगवेगळ्या तालुक्यात असे 3 निर्माते भेटले ज्यांना सोलो फिल्म करायची होती. तर मी ह्या 3 निर्मात्यांना एकत्र आणलं एका प्लॅटफॉर्मवरती आणि तिघांबरोबर 3 सोलो सेपरेट पिक्चर करण्यापेक्षा एकच बिग बजेट चांगला सिनेमा जो कमर्शियली बनेन पण आणि प्रदर्शित पण होईल. कारण की सिनेमा बनण्याबरोबर तो रिलीज, डिस्ट्रीब्युशन होणं पण खूप गरजेचं आहे. तर 3 निर्मात्यांची मूड बांधून हा एक सिनेमा, पॅकेज सिनेमा बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये कमर्शियल असं एक आमचं फोक सॉन्ग आहे जगदंबे, आणि एक अशी उत्तम अशी ठसकेबाज, आपण ज्याला लावणी प्लस आयटम सॉन्ग असं दोघांचं मिक्सिंग म्हणू शकतो, तर ते आहे. आणि इमोशनल गाणं पण आहे. म्हणजे सिंगिंगसाठी अजय दादा आहेत, त्यानंतर जावेद अली सर आहेत, आनंदी जोशी आहेत, गुरु ठाकूर यांचे लिरिक्स आहेत, मुकुंद भालेराव, आणि माझा मित्र बेस्ट फ्रेंड पद्मनाभ गायकवाड याचं संगीत आहे. तर पूर्ण पॅकेज म्हणजे सालबर्डी. मला आवडेल याविषयी बोलायसाठी, कारण की कुठल्याही सिनेमासाठी निर्माते सगळ्यात पहिल्या स्थानावरती आहेत. त्याचबरोबर मी सिनेमा करण्यासाठी माझ्या संपूर्ण टीम ही खूप मायने राखते. कारण की कुठलाही सिनेमा हा एकट्याचा नसतो, पूर्ण टीमचा असतो. तर आमचे या ठिकाणी अकाउंट हेड आहेत अमनजी, ते आहेत. आमचे प्रोडक्शन जे जबाबदारी सांभाळतात असे विवेक आहेत. या फिल्मचे असोसिएट डिरेक्टर मिलिंद खानविलकर सर आहेत, या मुंबईचेच आहेत. आमच्या आर्टच्या असोसिएट सपना मॅडम आहेत. आमचे आर्ट डिरेक्टर ज्यांनी जो सेट तुम्ही टीजर ट्रेलरमध्ये पाहता तो संपूर्ण सेट उभारला आहे, असे आमचे आर्ट डिरेक्टर प्रदीप सर आहेत. जो काही सिनेमा म्हटलं सगळं कॉस्ट्युम्स आहेत, त्या कॉस्ट्युमचे आमच्या परिणिता मॅडम आहेत. आणि पूर्ण प्रोडक्शनची धुरा ॲज अ कार्यकारी निर्माता, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून आमचे दीपक उदय सर आहेत. ते कंटिन्यू सोबत असतात आमच्याबरोबर. या सिनेमा जो काही व्हिज्युअल तुम्ही पाहता, ज्याची चर्चा होती किंवा ज्याची तुंबारची तुलना केली जाते, असं व्हिज्युअल छापणारे आणि उत्तम पद्धतीत कॅमेरा आणि एडिटिंग हे सांभाळणारे माझे एकदम बेस्ट फ्रेंड आमचे सिद्धेश मोरे आहेत. यांच्याविषयी आवर्जून सांगतो की सलग आमचा एकत्र हा 4था पिक्चर आहे, ज्यात आम्ही DOP, एडिटर आणि डिरेक्टर म्हणून एकत्र आहोत. एवढं छान आमचं बॉन्डिंग आहे. 4 सिनेमे आम्ही एकत्र केलेले आहेत मागील 4 वर्षामध्ये. माझे चीफ डिरेक्टर मनोज गरकर आहेत, आमचे सेकंड DOP गौरव दादा आहेत, आमचे जेवढे काही तुम्हाला ड्रोन शॉट्स म्हणतात संग्राम भाऊ आहेत, आमचे कॅमेरा टीम मधून सूरज दादा आहेत, रजत दादा आहेत, आणि आमचे प्रोडक्शन मॅनेजर DK दादा. अशी आमची टेक्निकल टीम आहे. तर ह्या संपूर्ण टेक्निकल टीमच्या सपोर्टनीच उभा राहिलेला हा सालबर्डी. टीम आहे, आपण जे पाहतो प्रोड्युसर टीम आहे, निर्मात्यांची टीम आहे. आणि सालबर्डी हा चित्रपट आणि निर्माते नेवासा गावचे, नेवासा तालुक्याचे आहेत. तर सर नमस्कार. काय आहे नेमकं सालबर्डी चित्रपटाचं रहस्य काय? तुमच्या घटनेवर आधारित असं पोस्टरवरती लिहिलेलं आहे. काय आहे नेमकी सत्य घटना, थोडक्यात सांगा. सालबर्डी हे बेसिकली एक चांदा नावाचं गाव आहे नेवासामध्ये. तिथे एक गूढ हत्याकांड झालेला आहे लहान मुलांच्या संदर्भात. त्याच्या स्टोरीवरती हा आधारित आम्ही सिनेमा बनवलेला आहे. तर त्या सिनेमामध्ये जे आम्ही काही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते 90% तरी आम्ही त्यांना सत्य जे काय आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. थोडा दिग्दर्शकांनी आमचा थोडासा चेंजेस केलेला आहे, थोडा सिनेमॅटिक व्ह्यूसाठी. पण जे काही सत्य झालेलं आहे तेच आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आणि फार सत्य जे आहे ते फार रहस्यमय आहे आणि खूप थ्रिलर टाईपमध्ये मूव्ही आहे. आणि जी घटना घडलेली आहे त्याच्यावरतीच आधारित आहे. त्याचा एंड जो आहे तो फार रहस्यमय आहे आणि तो सगळ्यांना असं वाटेल की आवडेल.
आणि आम्ही जे काही कलाकार या मूवीमध्ये घेतलेले आहेत ते फार नामवंत कलाकार आहेत, दिग्गज कलाकार आहेत. म्युझिक जे आहे ते पद्मनाभ गायकवाड यांचं दिलेलं आहे. BGM जे आहेत अमर मोहिले यांचं आहे. तर आपण इंडस्ट्रीमधली बेस्ट जी काही स्टारकास्ट आहे, जे बेस्ट टेक्निकल टीम आहे ती घेऊन हा मूवी बनवत आहोत, जेणेकरून महाराष्ट्रीय लोकांना एक चांगला मूवी मिळेल. एक त्यांनाही सुद्धा असं वाटेल की मराठी मूवी सुद्धा एक चांगल्या दर्जेदार पद्धतीचे मूवीज आजकाल बनतात आहे. आपण बऱ्याच वेळेस साऊथ मूवींचा फॉलो करतो, साऊथ मूवींना डब करून बघतो, मल्याळम मूवींचा कंटेंटबद्दल बोलतो. तर हे सगळं काही दिवसानंतर आपण मराठीबद्दल तेवढ्याच चांगल्या पद्धतीने बोलू शकू, यासाठी आम्ही हा मूवी बनवलेला आहे. हे शनी शिंगणापूरच्या जवळ झालेलं आहे. तर आम्ही विषय जो जिथे घडला आहे तिथेच जवळ शूट करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे, जेणेकरून मूवीला नॅचरलिटी मिळेल आणि एक ओरिजिनल कॉन्टेंट जिथे घडलेला आहे तोच आम्ही ग्रास्प करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आहे बेसिकली हे इन्व्हेस्टिगेशन स्टोरी आहे. याच्यामध्ये अंधश्रद्धेचा काही अँगल आहे याच्यामध्ये. त्यामुळे जो इन्व्हेस्टिगेशन तपास करत असतात पोलीसवाले, त्यांच्यासोबत काय काय घटना घडतात, कुठे कुठे त्यांना चॅलेंजेस येतात, त्याच्यावरती हा मूवी आहे.